लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी राज्यातल्या सर्वच सेतू केंद्रांवर मोठी गर्दी केली आपण पाहतोय। त्यामुळे आता या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिलं। 15 जुलैपर्यंत साधारणतः या योजनेची मुदत आहे, ती मुदत आता वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे आणि खरंच त्या गोष्टीची अत्यंत गरज आहे जेणेकरून या महिलांना या त्रासाचा सामना करावा लागणार नाही, कारण आता ठिकठिकाणी सेतूंवर महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। इथे स्टॅम्पीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महिलांना उन्हामध्ये उभं राहून भोळ येते, इथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे। ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी, कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपर्यंत ही योजना आणलेली आहे, पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी। ही योजना कायम चालू राहणार आहे, त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे। याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल।